धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील पिंपळा या गावचे भूमिपुत्र आणि विश्व हिंदू परिषदेचे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून दूरदूरवर सुप्रसिद्ध असलेले ॲडव्होकेट गजानन दगडू चौगुले म्हणजे एक भला माणूस। धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचे खूप मोठे नाव आहे। अनेक वर्षांपासून धार्मिक क्षेत्रामध्ये ते आपला अधिकाधिक वेळ देतात। विधी क्षेत्रामध्येही त्यांचे मोठे नाव आहे। मोठ्या हालाकीच्या परिस्थितीमधून ते मोठ्या जिद्दीने, मेहनतीने आणि चिकाटीने शिकत गेले व यशस्वी झालेले आहेत। सामाजिक, धार्मिक आणि विधी क्षेत्रातील या नामवंत व्यक्तिमत्वास या भागातील लोकांमधून मोठा मान सन्मान असलेला पाहायला मिळतो। अगदी शून्यामधून त्यांनी विश्व उभा केलेला आहे। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या ॲडव्होकेट गजानन चौगुले यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर। मी ॲडव्होकेट गजानन दगडू चौगुले, राहणार पिंपळा बुद्रुक, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव। माझं शिक्षण 1ली ते 7वी गावात झालं जिल्हा परिषद शाळेमध्ये, आणि 8वी ते 10वी तांबरोलीमध्ये झालं, आणि 11वी ते लॉपर्यंत दयानंद कॉलेज सोलापूर या ठिकाणी झालं। आणि जीवनाचा प्रवास करत असताना आई, वडील, मोठे बंधू, वहिनी, आमच्या अर्धांगिनी या सर्वांच्या सहकार्याने मी हे कार्य करत आलोय, करत राहतोय आणि पुढे करत राहणार आहे। आणि ह्या सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने आज समाजामध्ये सेवा करण्याची संधी या माध्यमातून प्राप्त होते, आणि मला प्रत्येक व्यक्तीमध्ये देव दिसतोय आणि मी देव पाहतोय। मी सर्वसाधारण म्हणजे प्रत्येक साधारण व्यक्तीमध्ये देखील देवाचं मी रूप पाहतोय, आणि त्या माध्यमातून मी हा प्रवास करतोय। आणि खूप आनंद जीवनामध्ये संप्रदायाच्या माध्यमातून, समाजसेवेच्या माध्यमातून या ठिकाणी घेतोय। धन्यवाद। आता विश्वात्मके देवे येणे वाक्य यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदा नाही। जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो। भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्यपाप, जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात। वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मादियाळी। अनवरत भूमंडळी, भेटतू या भूता। चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव। बोलत जे अर्णव पियुषांचे, चंद्र में जे अलांछन, मार्तंड जे तापहीन। ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिहि लोके। भजी जो आदि पुरुषे, अखंडित
आणि ग्रंथोपजीवीये विशेषीये लोकीये द्रष्टा द्रष्टविजय हो एतमने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ एने वरिज्ञान देवो सुखिया एने वरिज्ञान देवो सुखिया हरि ओम शांती शांती शांती. मुलाखतीचा गाव तसा फार वेगळा आहे खरं तर. आणि या मुलाखतीच्या गावातनंच आपण अनेक गावात जाऊन येतो, कारण या गावखेड्यामध्येच या ठिकाणी माणसं घडतात. असं म्हणतात की जी माणसं खेड्यात घडली तीच माणसं कणखर झाली, चांगली घडली, आणि तीच माणसं खऱ्या अर्थानं माणसं झाली. कारण गावाकडची माणसं आजही माया लावतात, प्रेम लावतात, नाही का, आणि त्यांच्याकडे पैसा हा गौण असतो. तर या ठिकाणी जर श्रेष्ठ काय असेल तर त्या ठिकाणी मानवता असते. अगदी आजवर या मुलाखतीच्या माध्यमातून जवळपास 4,000 पेक्षा जास्त मुलाखती पूर्ण केल्या, आणि या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक चांगली माणसं आपल्या भेटीला आली. आज असंच एक माणसातलं चांगुलपण जपलेलं एक व्यक्तिमत्व, ते म्हणजे ॲडव्होकेट गजानन चौगुले सर. अगदी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील पिंपळा बुद्रुक या गावचे भूमिपुत्र. अगदी शेतकरी कुटुंबात जन्म, आणि तुम्ही म्हणाल या ठिकाणी शिक्षण, तर गावात जे शिक्षण त्या काळात होतं तेच शिक्षण घेतलं. अगदी आईवडिलांचे संस्कार. मला असं वाटतं की शाळा तर खूप महत्त्वाची असतेच, पण त्याहीपेक्षा घरची शाळा जी आईची असते, बाबांची असते, या शाळेमध्ये माणूस चांगला बनतो. आणि मला असं वाटतं की साहेबांना आमच्या या ठिकाणी आईवडील चांगले लाभले, कारण कुणाच्या पोटी जन्म घ्यावा हे आपल्या हातामध्ये नसतं, परंतु देवाच्या कृपेने जेव्हा आपला आईवडील देखील चांगले मिळतात, देवासारखे मिळतात, त्यावेळेला ते व्यक्तिमत्व अधिक खुलतं. आणि असंच हे या ठिकाणी खुललेलं व्यक्तिमत्व म्हणजे विधी क्षेत्रातलं एक नामवंत व्यक्तिमत्व, अध्यात्म क्षेत्रातलं एक आदरयुक्त व्यक्तिमत्व, सन्माननीय ॲडव्होकेट गजानन चौगुले सर आपल्या भेटले आहेत. सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. अगदी सुरुवात करूया गावाकडनं जातात, नाही का, कारण आत्ता जे आहे ते लोकांना माहीत आहे, ते तर घ्यायचं आहेच आपल्याला, परंतु जिथनं आपण सुरुवात केली होती, जिथं आपला शून्य होता, आपलं कुठलीही ओळख नव्हती, पिंपळा बुद्रुक तुळजापूर तालुक्यातील, तर एक विचारावं वाटतं की आज ज्या ज्या वेळेला भूतकाळामध्ये डोकावून बघतात, नाही का, त्या त्यावेळेला काय काय आठवतं. अगदी तुमची गावाकडची शाळा असेल, तुमचं गावाकडचं त्या काळातलं घर असेल, आई वडील असतील, एकूणच भूतकाळातील त्या सगळ्या घटनांना उजाळा देताना आज काय सांगायला आवडेल? खरं तर आज शहरामध्ये राहतो, पण सुरुवात ही ग्रामीण भागातून आणि खेडेगावातून झाली, आणि त्या आठवणी आजही कधी पुसत नाहीत. तो आनंद जो होता, आजही त्या आठवणी आल्या ना, तो आनंद होतो तो वेगळाच. की लहानपणीचे बाल सवंगडी आमचे शाळेतले, जनावर राखणाऱ्यातले आमचे जे शाळेत नसायचे पण जनावर राखायचे, त्यांच्यासोबत जनावर राखताना येणारी मजा शेतामध्ये, त्यांच्यासोबत ते कवडकवडी खेळ खेळायचं माळरानावरती, विविध प्रकारचे खेळ, सूरपारंब्या असेल, पोहणे असेल, असे विविध खेळ, लोणपूर्वी खेळायचा, कबड्डी खेळायची, असे लहानपणीचे एवढे खेळ. आणि गावातली संस्कृतीच आहे, एक आनंद वेगळाच. आणि त्यामध्ये वडिलाचा स्वभाव हा स्ट्रिक्ट थोडा, आईचा खूप प्रेमळ स्वभाव, वडिलाचा स्ट्रिक्ट स्वभाव पण प्रेमळ तितकेच. आई वडिलाची मोठी पुण्य आहे, लहानपणापासून संस्कार घडवले. आमचं कुटुंब हे आध्यात्मिक कुटुंब. आमच्या घरामध्ये जन्मल्यानंतर 5व्या दिवशी गाळ्यामध्ये माळ घातली जाते. रामकृष्ण रामकृष्ण. ही परंपरा आज अशी चालू आहे. आणि लहानपणापासूनचा भजनाचा छंद, पहाटे काकडा आरती करण्याचा, एकदम काकडा आरती करावी अशी
त्या भजनी मंडळानं आता म्हणजे कार्तिक पौर्णिमेपासून आपला आश्विन मध्य पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा जो 1 महिन्याचा कालावधी कार्तिक स्नान म्हणून समजला जातो. तर 5वीत असतानापासून काकडा आरतीची एवढी आवड निर्माण झाली की शालेय शिक्षणासोबत आध्यात्मिक आवड निर्माण झाली. भजन करणे, पोथी वाचणं, ग्रंथास विविध वाचणं हे लहानपणापासून लागलेला छंद आणि ही परंपरा घरातली. त्यामुळे आम्ही आपोआपच घडत गेलो. म्हणजे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. म्हणजे हे घरातली आईवडिलाची पुण्य, घरात येणारे संत, तेव्हा जेमतेम परिस्थिती घरची आहे, परंतु सतत संतांचा वावर घरी. कोणी ना कोणी महात्मे संत असे कीर्तनकार, प्रवचनकार सातत्याने घरी यायचे. तेव्हापासून ही त्या संप्रदायातली आवड निर्माण झाली. त्यांची सेवा करायची लहानपणी. ते आले की त्यांना सर्व पद्धतीची सेवा करायची घरची. त्यामुळे एक आध्यात्मिक वातावरण लहानपणापासून आमच्या घरात तयार झालं. ज्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण असतं तिथली माणसं सोज्वळ असतात, प्रेमळ असतात, देणारी असतात, नाही का. आणि मला असं वाटतं की तीच व्यक्ती श्रेष्ठ असते ती जी देऊ शकते. कारण बऱ्याच वेळेला काय असतं की माझ्याकडे पैसा आहे तर मी देईल, परंतु माझ्याकडे असो अगर नसो पण मला द्यायचं आहे ही भावना जर असेल तर देव सुद्धा देणाऱ्याकडे जास्त देतो, नाही का. तर एक विचार असं वाटतं साहेब की पिंपळा बुद्रुक या गावामध्ये तुमची बालपणीची शाळा कशी होती आणि त्या शाळेतले सवंगडी म्हणजे तिथले गुरुजी असतील, ते शिकणं असेल, ते शिकणं कसं होतं नेमकं. कारण आज जर आपण बघितलं शाळा म्हटलं की अगदी टापटीपणा असतो, तो कोट असतो, टाय असतो आणि प्रचंड ओझं पण असतं. तर तुमची शाळा कशी होती? आमची शाळा म्हणजे खूप त्यावेळेची शाळा म्हणजे खूप साधी शाळा. म्हणजे आम्हाला पाठीवरती बॅग कधी नाही भेटली. मग ते कॉलेज लाईफपर्यंत आम्हाला बॅग भेटली नाही. शॅग आता जे असतात ना, शॅग बॅग तेव्हा बॅग नसते. आमची हातात पाटी घेऊन जायची, तेव्हा पाटी असायची, पाटी आणि पेन्सिल. पाटी आणि पेन्सिल, त्याच्यावरती आम्ही शिकलो. जवळपास 4थीपर्यंत आम्हाला पाटीवरच शिक्षण होतं. पाटी आणि पेन्सिल 4थीपर्यंत. 5वीपासून पुन्हा आम्हाला वही चालू झाली आणि पेन चालू झाली. आमचं पेनचा आणि वहीचा संबंध 5वीपासून आला. 4थीपर्यंत पाटीवरच शिक्षण असायचं. आणि तेही एका वर्गात पहिली आणि दुसरी बसवायचे, कंबाईन करायचं. हां, कंबाईन असायचे. कारण खोल्या 5च फक्त होत्या आणि 5 खोल्यामध्ये 7 वर्ग राहायचे. ते ॲडजस्ट अशी केली होती, एक ऑफिस आणि 2 याच्यामध्ये पहिली दुसरी एकात, तिसरी चौथी एकात. पहिली दुसरी एकाच वर्गात. एकाच शिक्षकाने दोन्ही वर्गाला एकदा शिकवायचं. म्हणजे दुसरीला शिकवली, पहिलीच्याला का बसवायचं, त्यांना काहीतरी लिहायला लावायचं आणि दुसरीला शिकवायचं. आणि दुसरीला शिकवायचं झाली, पहिलीला शिकवायचं, त्यांना गप्प बसायला लावायचं, त्यांना काहीतरी लिहायला लावायचं. अशा पद्धतीने 4थीपर्यंत आमचं शिक्षण झालं. 5वीनंतर जेव्हा शिक्षण घेण्याचे जेव्हा वही आपलं पेन्सिल आणि वही आली हातात आणि अपेक्षा अशी होती की चांगलेच जे शिक्षक होते की त्यांच्याबद्दल खूप भीती राहायची. ते सर खूप मारतात पण छान शिकवतात. आम्हाला असं वाटायचं की ते मारू देत पण छान शिकवतात ना. परंतु ते सर आम्ही 5वीत गेलो, 1 महिनाभरच झालं की बदली झाली. आमचं दुर्दैव आहे की असे चांगले सर पुन्हा आम्हाला 7वीपर्यंत भेटले नाहीत. इंग्लिश आणि गणित ह्या विषयाला आम्हाला 7वीपर्यंत कोणी शिक्षक नव्हते जवळपास. म्हणजे अशा हालाकीतून शिक्षण शिकलो. विषय या ठिकाणी जे आहेत ना की ते गुरुजीवर डिपेंड असतात. शिक्षक आपल्याला कसे लागतात आणि जर ते तळमळीने शिकवत असतील तर निश्चितपणे विषय आपल्याला जास्त आवडतो, नाही का. अगदी इंग्रजी सारखा विषय थोडा कच्चा होता सुरुवातीला, पण मला असं वाटतं की त्याच्यावर तुम्ही मात केली. मला असं वाटतं की निश्चय पाहिजे तुझा, फक्त जिद्द पाहिजे आणि दृढ निश्चय असेल तर आपण कुठलंही संकट अगदी सहज पार करू शकतो. सर अगदी विचारावं असं वाटतं की त्या काळातलं जे ग्रामीण जीवन होतं तुमच्या गावातलं, अगदी त्या काळात तुमची दिवाळी असेल, दसरा असेल किंवा होळी असेल, या सणामध्ये गाव बदलून जायचं, नाही गावाचे रंग सुद्धा बदलायचे खरं तर, नाही का. दिवाळीला गाव वेगळा दिसायचा, होळीला गाव वेगळा दिसायचा. तर तो बदलणारा गाव, तो त्या काळातला गाव कसा होता आणि सण उत्सव कसे होते? बघा, तेव्हा प्रत्येक सणाला एक वेगळं स्वरूप गावात निर्माण व्हायचं. दिवाळी यायच्या अगोदर जवळपास 15 दिवस म्हणजे आश्विन पौर्णिमेपासून दिवाळीची चाहूल लागायची आणि आतुरतेने दिवाळी वाट पाहायची की आता दिवाळी सण येतोय. दिवाळीमध्ये खूप आपल्याला गोड जेवायला भेटणार, खायला भेटणार, लाडू भेटणार, फटाके उडवायला भेटणार, पुन्हा सर्व बहिणी घरी येणार,
सर्व घर भरून जाणार, एक आनंदी वातावरणाची एक चाहूल लागायची पौर्णिमेपासूनच. मग ते जशी जशी दिवाळी होईल तशी उत्सुकता वाढायची. पण तेव्हा परिस्थिती तेवढी फारशी काही भागात नसायची. मग तेव्हा साळी आमच्याकडे पीक, प्रामुख्याने पीक असं साळी म्हणजे भात. तर गावचा 50% शिवारात भात असायचं. भात 75% तरी चालेल. मग बाकीचे कडधान्य राहायचे. मग आमच्याकडे पैसे तेवढं नव्हतंच तेव्हा, वस्तुरूप देवाणघेवाण होते. वस्तूची होती. वस्तूची एका म्हणजे दुकानदाराला पहिले पैसे रूपात असे द्यावं लागत नव्हतं कधी. तर त्यांना साळी घालणे, ज्वारी घालणे, कडधान्य घालणे आणि मग त्याच्या मोबदल्यात काहीतरी वस्तू घ्यायची. अशी परंपरा आमच्या वेळेला आम्ही पाहिलेली आहे. स्वस्तही होती. माझा जन्म 1 जानेवारी 1975चा. मग हे स्वस्तही तेव्हा पहिले 5 रुपयाला मूठभर असं चॉकलेट यायचे, गोळ्या यायच्या 5 पैशाला. 5 पैशाला तेव्हा 5 पैसे 10 पैसे आम्ही पाहिले. आणि तो एक वेगळाच आनंद असायचा. मग दिवाळी जशी जशी येईल ना, मग ते साळी पीक राहायचं प्रामुख्याने. मग वडिलांनी अशी सवय लावली लहानपणापासून कष्ट करायची की तुला फटाके आणायचेत ना, तर हे साळी काढल्यानंतर पाठीमागं साळीचं काही गळून पडायचं काय, म्हणजे जेव्हा साळी वाहतूक व्हायची, चिखल असायचं, पाणी असायचं, त्यात काढू तेव्हा पाऊस काळही असते असं. मग ते साळी काढून गेल्यानंतर जे साळी पडल्यावर राहायच्या खाली, मग ते नुकसान होऊ नये म्हणून मग वडिलांनी सांगायचं हे साळी वेचा, सर्वा म्हणायचं त्याला. ते वेचायचे, ते वेचून ढिगाऱ्या करायचा, ते चोळायचे, ते मोठ्या राशीमध्ये नाही टाकायच्या. ते स्वतंत्र त्याचं आपण चोळायचं, काढायचं, त्याचं आपण उपणून वगैरे माल तयार करायचा. मग तो माल आपण दुकानदाराला घालायचा आणि त्याचे फटाके घ्यायचे. म्हणजे आपलं बारकं स्वतंत्र खळं राहायचं ते. हो, स्वतंत्र खळं राहायचं. म्हणजे स्वतःचा खर्चाची, स्वतः कमवण्याची ताकद तेव्हापासून वडिलांनी निर्माण केली. अर्न अँड लर्न. मला असं वाटतं की लहान लहान गोष्टी असतात, परंतु त्या पुढे जाऊन त्या खूप मोठ्या होतात. संस्कार तर तेच असतं की अगदी लहानपणापासून ते अगदी द्यावं लागतं, नाही का. आणि तुमच्या आई वडिलांनी जर काय दिलं असेल तर या सगळ्या बाबी तुम्हाला कळत न कळत दिल्या खरं तर. की प्रामाणिक राहावं, नाही का, अगदी मुखामध्ये रामकृष्ण हरी असावं, दुसऱ्याबद्दल चांगले भाव असावेत. अगदी तुम्ही जसं वडिलाबद्दल बोललात, मला असं वाटतं की एक जग असतं, विश्व असतं आईच्या अवतीभोवती. आपण आईला सगळंच सांगतो, नाही का, मनातलं जे काय असेल ते. तर तुमची आई आणि तुमचं बालपण कसं होतं, म्हणजे ते आईच्या अवतीभोवतीचं बालपण कसं होतं नेमकं? खूप आईचा स्वभाव एवढा प्रेमळ. आज ही आई, एक आठवडाभर मी नाही जाऊ शकलो ना, आठवण काढणार, लगेच फोन करायला लावणार. आणि आतुरतेने एवढंच नाही की अंतरीचे राहावे स्वभाव अंतरी, म्हणजे जे आतलं मनातलं असतं ना, आणि मनापासून जेव्हा आठवण करतो ना एखाद्या व्यक्तीचं, तर नक्कीच ते पोचते त्याच्यापाशी. मग त्याला मोबाईलची गरज नाही. मोबाईलची गरज नाही. आज मोबाईलच्या माध्यमातून आपण संपर्क साधतो, पण आजही दर रविवारी आई आठवण काढते आणि मी जातो. मागच्या आठवड्यात एकादशी दिवशी आईला आठवण आली आणि मी माझ्यासोबत ते ऋषिकेशचे महाराज मंडळी आणि भजनाचा कार्यक्रम घरी होता. तर घरी गेल्या गेल्या म्हणजे मी म्हटले होते ना, गजानन आज येणार आणि सोबत महाराज घेऊन येणार. म्हणजे कुठलेही संपर्क नसताना आईने मनातून ओळखलं होतं की आज गजानन येणार आणि एकटा नाही येणार, येताना महाराज मंडळी सोबत घेऊन येणार. मला असं वाटतं की अंतरी ओढ असावी लागते. आणि आईवर जे प्रेम असतं लेकराचं, त्याहीपेक्षा जास्त आईचं लेकरावर असतं. मला असं वाटतं की आपण भाग्यवान आहात की एवढी सुंदर माऊली आपल्याला मिळाली, नाही का. असं मला विचारावं वाटतं की पिंपळा बुद्रुक या गावामध्ये तुम्ही अनेक सण उत्सव पाहिले असतील, तिथली शाळा असेल, तिथलं जगणं असेल, नाही का, मनामध्ये तिथे तुमची शेतीबाडी असेल आणि आईवडिलांचे संस्कार. तर ज्या वेळेला पहिल्यांदा गाव सोडला तुम्ही, म्हणजे ते म्हणजे कितवीला सोडला नेमका, म्हणजे काय निमित्त ठरलं की गाव सोडावं लागलं? असं झालं की 6वी-पर्यंत आम्हाला शिक्षक, म्हणजे 7वीपर्यंत शिक्षक नव्हते, अशी परिस्थिती होती. मग 6वीपर्यंत 5वी आणि 6वी गावात शिकलो मी. 7वीला मला असं वाटलं की आपण इथं शिकू शकत नाही, शिक्षक नाहीत, म्हणून एक आपशिंगा म्हणून एक गाव आहे जवळ तुळजापूरच्या जवळ आहे. तिथे एक बोर्डिंग होती, तिथं मी ॲडमिशन घेतलं 7वीला. वडिलांना म्हटलं मी तिथे इथं कोणी शिकवायला नाही, मी जातो तिथं, मला शिकायचं. म्हणजे तुम्ही स्वतः ठरवलं होते? हो, स्वतः 7वीत असताना. तिथं आलो,
पण माझं असं होतं की आईला सोडून मी राहू शकत नव्हतो. एवढं आईविषयीबद्दल प्रेम आणि आदर की असं एकही दिवस मी आईला असं कुठं बाहेर गेलं तर मला म्हणजे एका त्या बाजूला- वयात सुद्धा 6वी-7वीच्या वयात देखील मी आईला सोडून राहू शकत नाही. मग मी 7वीला जेव्हा मी इथं संस्थेमध्ये ॲडमिशन घेतलं अपशिंग्याला, 3 महिने मी तिथं संस्थेत शिकलो. मला अभ्यासाबद्दल काहीच वाटत नव्हतं, उलट शिकावं अशी इच्छा होती. पण आईची एवढी आठवण यायची की मी बाजूला जाऊन कुठेतरी रडायचो 7वीत असताना. मला आईची खूप आठवण आली. मला शिक्षण नाही मिळालं चालेल, मग मला आई पाहिजे. मग मी आमचे वडील स्ट्रिक्ट रागवत होते. मग मी हे कारण मी वडिलाच्या अगेन्स्टमध्ये मी स्वतः ठरवून इकडे आलो होतो. आता वडिलाला जर म्हटलं की मला नाही इथं करमत नाही, मी परत येतो गावाकडे असं म्हणलं तर वडील मला ते ऐकणार नाहीत. म्हणून आमची आजी होती, वडिलाची आई. ते मी आजीकडे हट्ट करायचा. आजीला म्हटलं, आजी मला तिथं अजिबात करमत नाही. आणि भाऊना, मी वडिलाला मी भाऊ म्हणतो, भाऊना सांग की गजानन तिथं राहणं नको म्हणते. कारण मी डायरेक्ट गेले मला मारणार किंवा मला सजा देणार हे मला भीती होती. म्हणून मी आजीच्या मार्फत शिफारस केली. मग आजीने त्यांना सांगितलं तर आजीला म्हटलं ते याने कशाला तिकडे गेला, याला कोण जाणवलं होतं असं म्हटलं तर नाही तर नाही शिकलं तर चालेल, जनावराला राखेल इथे, त्याला घेऊन ये इकडं लेकराला असं म्हटलं तर पुन्हा वडिलांनी तिथे स्पेशल परमिशन काढून पुन्हा मला 7वीला गावात माघारी गेलो. आईची ओढ होती. आईची ओढ, आईची प्रेमाची ओढ. आईला सोडून मी जवळपास मी लॉपर्यंत, जोपर्यंत लॉ शिकत होतो तोपर्यंत मी आईला सोडून असं कधी 8 दिवस बाहेर राहिलो. महाविद्यालयीन शिक्षण मग तुळजापूर की मग धाराशिव? सोलापूर. सोलापूरला. सोलापूर जवळ. सोलापूर आम्हाला तिथून 20-25 किलोमीटर अंतर आहे गावापासून. आणि आमचा सगळा संपर्क सोलापूरला आहे. सोलापूरला जे शिक्षण घेतलं आपण महाविद्यालयानं, मग ते काय अनुभव सांगा? म्हणजे काय असतं की गावखेड्यातला मुलगा जेव्हा मोठ्या शहरामध्ये जातो शिकण्यासाठी, तिथलं विश्व वेगळं असतं नाही का? आता तसं पाहिलं तर आमची घरची शेती भरपूर, पण जिरायत जेमतेम काही सीजनल बागायत राहायचं, म्हणजे हंगामी बागायत पिकं असायची. उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नसतं विहिरीला. त्यामुळे कुटुंबातली संख्या मोठी आणि उत्पादन, जमीन जास्ती पण उत्पादन कमी. त्यामुळे थोडं वडिलांना हा ताळमेळ लावण्यात खूप त्रास व्हायचा. म्हणजे हालाकीची परिस्थिती, म्हणजे मला शिक्षणासाठी जे पाहिजे ते भेटत नव्हतं आणि ह्या घरच्या परिस्थितीमुळे. तर मी अशी जिद्द ठेवली की आपण घरची मदत न घेताही आपण शिकायचं, स्वतः कमवायचं शिकायचं, अशी जिद्द मनाची तयारी केली मी. आणि मी 11वीपासून जेव्हा 10वी झाली आणि 11वीनंतर सोलापूरला, मग माझा असं मानस होता की मोटरसायकलचं मेकॅनिक बनायचं. मोटरसायकलचं मेकॅनिक बनायचं म्हणून माझं एक मित्राचं गॅरेज सोलापूरला, म्हणजे कॉलेजपेक्षाही मला ते शिक्षण घ्यायचं का लवकर कमाई करून घराकडे लक्ष द्यायचं. तर माझ्यापेक्षा काही लहान बहिणी होत्या, घरातली जमती परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करण्याकरता पैशाची थोडी आवश्यकता आहे. काहीतरी आपण साईड बिझनेस आपला झाला पाहिजे, म्हणून मी गॅरेजमध्ये पहिले 6 महिने काम केलं मित्राच्या. तिथं काय पगार दिला जात नव्हता, पण शिक्षण घेण्याची माझी अनुभव घेतात. त्याने फक्त रात्री सायकल भाड्याने द्यायची मला. म्हणजे आमच्या चुलत्याची कॅन्टीन होती दयानंद कॉलेजला, त्या कॅन्टीनमध्ये झोपायचं. तिथं दिवसभर गॅरेजवर काम करायचं, म्हणजे 11 नंतर कॉलेजनंतर गॅरेजमध्ये यायचं, संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत गॅरेजमध्ये काम करायचं. पुन्हा रात्री तिथं जायचं, झोपायचं आणि पहाटे उठून तिथं हे होते पाठीमागे ॲग्रिकल्चर कॉलेज होतं, तिथं पहाटे विद्यार्थ्याच्या अगोदर, ते विद्यार्थी उठायच्या अगोदर पहाटे उठून आंघोळ करून फ्रेश होऊन इकडं तयारी व्हायचं. 7ला कॉलेज असायचं दयानंद कॉलेज 11वीला. 11 वाजेपर्यंत कॉलेज शिकायचं. मग 11 वाजता आमच्या तिथून गावाकडून दूधवाले यायचे, सायकलवर डबा यायचा. तेव्हा काय मेस वगैरे काय नसायचे. गवळी दूधवाला तो डबा घेऊन यायचा. मग आम्ही ते 11पर्यंत कॉलेज करायचं, नंतर मग तो डबा आलेला जेवायचं आणि मग परत गॅरेजवर जायचं. असं 6 महिने मी गॅरेजमध्ये काम केलं. त्याच्यानंतर पुन्हा मी त्या गॅरेजमध्ये काम करत असताना कंपनीच्या गाड्या तिथे यायच्या मेकॅनिक लोक.
राजदूत यामा कंपनी, एस्कॉर्ट कंपनी त्या काळात त्या काळात. मग मला पुढे पाऊल टाकण्याची एक जिद्द असायची. मग त्या मेकॅनिकला म्हणायचं, तुमच्या कंपनीत मला घेतील का कामाला. त्यांना पुढे ओळख तयार केली, त्यांच्याबरोबर ओळख तयार केली. त्यांना म्हटलं मला तुमच्या कंपनीत कामाला यायची इच्छा आहे. त्यांनी ठीक आहे या म्हणलं कंपनीत. त्यांनी ते असं हा तिथं गॅरेजमध्ये, प्रकाश गॅरेजमध्ये काम करतोय, त्याला पुढे इच्छा आहे आपल्या कंपनीचं काम शिकायची. तो कॉलेज करत करत शिकतोय. त्या मालकाला लोंढे म्हणून मालक होते, लोंढे पाटील ऑटोमोबाईल्स. एस्कॉर्ट कंपनी, राजदूत आणि यामा याचं शोरूम होता. मी लोंढे मालकाला माझी मुलाखत झाली. 11वीचं वय. मग मला त्याने तुला काम करायचं आहे. म्हणलं हो. काम करता येतं तुला. म्हणलं हो करतो. मग ठीक आहे कर, काम कर, महिन्याला 100 रुपये पगार देणार. ठीक आहे. मग ते 100 रुपये पगारवरती मी तिथे जॉईन झालो. एक महिना 1.5 महिना काम केलं. माझा स्वभाव आणि माझी तळमळ बघून त्या मालकाने म्हणले तू कुठं राहतो. मी म्हटलं कॉलेजवर असंच तिकडे ज्योतिष कॅन्टीन तिकडे राहतो. तू असं कर ना, तू इथंच राहतो ना शोरूम. त्यांना विश्वास बसला, एवढं मोठं शोरूम. त्या काळात एवढी मोठी शोरूम म्हणजे काय अट्रॅक्शन राहायचं. तू इथंच राहायचं. मी तिथं राहिलो. त्यांनी राहण्याची व्यवस्था केली आणि 100 रुपये पगार वाढवून दिला माझी इमानदारी बघून, कष्ट बघून. तेव्हा मी घरी आनंदाने सांगितलं मला 100 रुपये पगार वाढवून दिली मालकाने. मग ते तिथं ते काम करत करत मेकॅनिक मी अख्खी गाडी बनवायचो. राजदूत यामा कंपनीचे पार्ट असे सेपरेट आले ना, शिशी आली ना एखादी रिप्लेसमेंटमध्ये, तर मी गाडी बनवायचो. एवढं मी गाडीची मोटरसायकल मेकॅनिक. म्हणजे तुमची इच्छा होती आपल्याला मेकॅनिकल मेकॅनिक बनवायचं. असं म्हणतात की इच्छा तिथे मार्ग असतो. हो. मग ते करत करत ते शिकल्यानंतर मग 11वीच्या झाली परीक्षा. कॉलेज करत करत शिकलो. परत माझी अशी इच्छा निर्माण झाली की आपली शेती बागायत करावी. बाजूला तलाव झाला होता, पण परिस्थिती नव्हती पाईपलाईन करण्याची. आणि मग त्यात जो पाटील म्हणून पार्टनर होता, मी ज्या कंपनीत होतो कामाला, मग त्या पाटीलला म्हणलं त्यांच्याकडे अलकाती पाईपची कंपनी होती MIDCमध्ये. अलकाती पाईप बनवायची. अगोदर सुरुवातीला अलकाती पाईपच जास्त राहायचे, PVC नाही. त्यांना म्हणलं पाटील साहेब मालक मला आमच्या शेतात पाईपलाईन करायची आहे आणि 2,500 फूट पाईपलाईन करण्यासाठी पाईप देता का. मी काम करून काय फेडतो आणि पाईपलाईन करून आमच्या शेतातलं उत्पन्न तुमचे पैसे काढतो. त्यांचा विश्वास बसला होता. म्हणजे ठीक आहे तुला गजानन देतो. त्यांनी पाईप उधार दिले. मग उधार पाईप दिल्यानंतर ती पाईपलाईन केली शेतात. आणि मोठं बावळी झाड होतं ते वडिलांनी विकलं, त्याचे काही पैसे आणि हे पाईप असं करून स्वतः मग सुट्टी घेऊन काही पाईपलाईन खाली खोदली, पाईप जोडले आणि शेतामध्ये पाणी पाडलं. आणि मग तिथं आम्ही उन्हाळी भुईमूग केला. मग इथं दिवसा गॅरेजमध्ये काम करायचं, संध्याकाळी जाऊन दारं धरायचं. मग यायला जायला पैसे नसलं म्हणून एक चुलता कंपनीमध्ये कामाला जातो, त्याच्या गाडीवर यायचं मोटरसायकल. असं करत करत शेतीही बघायची, कंपनी बघायची, कॉलेजही बघायचं. कसं झालं की मग हे 11वी 12वी म्हणजे 12वीचं वर्ष असं झालं की हे शिकत असताना शेतीही चालू केली, गॅरेजचं कामही चालू आणि कॉलेजही चालू. शेवटी शेवटचे 3 महिने 12वीचे राहिले. 12वी म्हणजे तेव्हा घाबरायचे मुलं. बोर्ड होतं ते. बोर्ड आजही आहे. आजही आहे, पण तेव्हाचं शिक्षण आणि ते एक वेगळंच. ते मालकाला म्हटलं मालक मला 12वीची परीक्षा 3 महिने मला सुट्टी द्या अभ्यासासाठी. तर मी ठीक आहे. होतकूर हे थोडं त्यांना लक्षात आलं होतं. म्हणून काय हरकत नाही गजानन, तुला 3 महिने सुट्टी देतो. ते 3 महिन्यात सुट्टी दिली. तर 3 महिन्यात एवढा अभ्यास केला. मला कुठली ना ट्युशन, मी ट्युशन आयुष्यात लावू शकलो नाही कुठलीच. ट्युशन नाही, काही नाही. कॉलेजसुद्धा कधी कधी मग ह्या कामाच्या थोडं मिस व्हायचं. मग मी जिद्दीनं अभ्यास केला आणि मग मी एका विषयामध्ये पुणे बोर्डात पाहिला. सेल्फ स्टडी होती. सेल्फ स्टडी म्हणजे कॉलेजला पिरियड रेग्युलर केले. माझं थोडं अभ्यासाची प्रवृत्ती किंवा उत्तर देण्याची एक माझी कल्पना हे सरांना देशमुख सर म्हणून होते, त्यांना ते आवडली. त्यांनी माझ्याकडे विशेष लक्ष ठेवलं शिकवताना 12वीमध्ये 11वीमध्ये की गजानन तू हुशार आहेस तर तू कर. मग त्यांनी मला स्पेशली असं शिकवायचे, कळ द्यायचे.
त्यांचं थोडं मी आदर्श घेऊन थोडं शिकलो आणि त्यांच्या विषयामध्ये मी तेव्हा मी थोडा आणि मग 12वीचं शिक्षण संपलं. 12वीच्या शिक्षणानंतर मी BA ला ॲडमिशन घेतलं सोलापूरमध्ये. मला तिथंच. आणि 11वीला जे दयानंद कॉलेजला गेलो ते कंटिन्यू तिथंच माझं शिक्षण झालं. मग ते आपलं BAचं शिक्षण घेत असताना त्यात इकॉनॉमिक्स विषय तो एक आवडीचा विषय आणि सायकोलॉजी, अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र. मानसशास्त्र आणि पहिलं तर्कशास्त्र एक होता. अच्छा, तर्कशास्त्र लॉजिक. त्या लॉजिकमध्ये ते मी चांगलं प्रावीण्य घेतलं. मग पुढेही फर्स्ट इयरला सायकोलॉजी, लॉजिक आणि इकॉनॉमिक्स हे ऑप्शनल सब्जेक्ट होते. मराठी तो कॉमन होता आणि इंग्लिश असं मी करत करत मला इकॉनॉमिक्ससुद्धा मला आवडायचं. इकॉनॉमिक्सची काही तेव्हाचे जे केलेला अभ्यास तो मला व्यवहाराला कधी कधी कामाला लागायचा. आणि सायकोलॉजी शिक्षण की पुढच्या व्यक्तिमत्व कसं आहे किंवा पुढचा व्यक्ती ओळखायचा कसा, त्यांच्या मनात आपल्याबद्दल काय आहे. आणि ह्याचं खरं शिक्षण तर तर्कशास्त्रामुळे आणि सायकोलॉजीमुळे हे भेटलं की व्यक्तीचं मन जाणण्याची शक्ती त्या विषयाने दिली. तर्क लावण्याची. मानसशास्त्र हा असा विषय आहे की या ठिकाणी माणसं जर समजून घ्यायचे असतील तो विषय सुद्धा समजून घेणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय असतं की आपण पुढं जातो, आपलं एज मिळतं, परंतु आपल्या माणसं कळत नाहीत आणि बऱ्याच वेळा माणसं आपल्याजवळ थांबत सुद्धा नाहीत. आणि म्हणून मानसशास्त्र समजून घ्या. ठीक आहे साहेब, या ठिकाणी अगदी प्रामाणिकपणे हे सगळं महाविद्यालयीन शिक्षण सुरू होतं आणि विधी क्षेत्रामध्ये जे आपण दाखल झालात ते म्हणजे काय कारण ठरवून म्हणजे कोणी सांगितलं का तुमच्या मनात ते होतं की आपण गेलं पाहिजे इथं? ते जसं मी 12वीपर्यंत गॅरेजमध्ये काम केलं मेकॅनिक, पण जेव्हा मी महाविद्यालयीन पुढच्या म्हणजे ग्रॅज्युएशनला जेव्हा प्रवेश केला आणि ह्या विषयामध्ये मला जेव्हा मार्क चांगले आले 12वीला, म्हणजे कॉन्फिडन्स वाढला शिक्षणातला. मग मी शिक्षणाकडे झुकलो गेलो. मग मला आपण शिकू शकतो का. 7वीपर्यंत आम्हाला शिक्षण भेटलं नाही. 8वीपासून आम्ही तामिळनाडूला शिक्षण झालं 8वी ते 10वी. त्या काळामध्ये आमच्यापासून त्या संस्थेची सुरुवात 8वी ते 10वी श्री गणेश. मग आम्ही सुरुवात केली. आमची पहिली 8वीचे वर्ग कुठे भरायचे, दूध डेअरीत भरायचे. म्हणजे लोक दूध घालायला यायचे ना आम्हाला इकडे शिकवायचे. म्हणजे दोन्ही गोंधळ राहायचे. आणि शिक्षकांना पगार नसल्यामुळे एक महिनाभर शिकवायचे जायचे. म्हणजे गोंधळच 8वी ते 10वी पर्यंत आमच्या शिक्षणामध्ये गोंधळातच झालं. मग जेव्हा ते दूध डेअरीतलं शिक्षण पुन्हा एक ठिकाणी जागा ग्रामपंचायतीने दिली, तिथं अक्षरशः कूड आम्हीच घ्यायचं स्वतः. तुराट्याचं कूड घ्यायचा. तुराट्याचं कूड घेऊन वर पत्रे टाकलेल्या शाळेमध्ये आम्ही सारवायचो. दर आठवड्यातून 2 दिवस आम्ही शाळा सारवायची ती खाली शेणाने. आणि त्या शाळेत आम्ही 8वी ते 10वी शिक्षण घेतलं. म्हणजे तुम्ही ओरिजिनल शिक्षण घेतलं खरं अनुभवाचं. म्हणजे 8वी ते 10वी असं शिक्षण घेतलं. 11वी 12वी गॅरेजमध्ये काम करत शिकलो. आणि 12वीच्या नंतरचं पुढचं महाविद्यालयीन शिक्षण हे मग पुन्हा मी शेतीत बागायत करून घेतली. तलावावरनं पाईपलाईन झाली. परिस्थिती बदलली त्याला. म्हणजे हळूहळू मी उत्पन्न हे वाढवायचा प्रयत्न केला घरातला. आणि मग शिक्षणाकडे तसंच ओढ लागली. शिक्षण हे वाढवत गेलो. मग शेतामध्ये मी फुल शेती केली. जेव्हा फर्स्ट इयरला गेलो तेव्हा आता ते परत ती कंपनी बंद पडली. मला पुढे कंपनीमध्ये कंटिन्यू करणार होतो, पण 12वी नंतर त्यांची पार्टनरशिप तुटली आणि कंपनी बंद झाली. त्यामुळे ते काम बंद झालं. आता पर्याय काय, म्हणून मी शेतीतच आपल्या आता सुधारणा करायची म्हणून मी फुल शेतीकडे लक्ष दिलं. मी निशिगंधा शेतामध्ये लावली, झेंडू आणि भाजीपाला अशी म्हणजे पालेभाज्या. म्हणजे पहिली स्टेप केली पूर्ण मेकॅनिकल म्हणून, दुसरी स्टेप केली पुन्हा एक सुधारित शेतकरी. त्याच्यामध्ये फुल शेती, फळबाग आणि भाजीपाला. मग मी दर उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर करायची. मग हाय टेम्परेचरला कोथिंबीर येत नाही, तर मी कोथिंबीर काय करायचं की नेमका उन्हाळ्यात पेरायची, टाकायची. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की मी स्वतःच एक तयारी केली माझ्या मनाची की याला थोडं ऊन असताना जर पाणी दिलं तर ते करपतं. बाष्प होऊन जमिनीमध्ये बाष्प तयार होतं, मग ते करपतं, मग ती कोथिंबीर करपते. मग ते कोथिंबीर येत नाही. तर त्याचं पाणी देण्याचं असं असायचं, पाट्टं पाणी द्यायचं त्याला. म्हणजे जमीन थंड झालेली असते रात्रभर, मग पाट्टं त्याला 4-5 वाजता पाणी द्यायचं त्या कोथिंबीरला. मग त्याला मर लागत नव्हती.
मग ॲव्हरेज चांगलं पडायचं त्याचं. आणि त्याला जर दिवसा पाणी दिले की संपलं ते करपून जायचं. म्हणजे मानसशास्त्र या विषयामुळे तुम्हाला माणसांचा तर या ठिकाणी मानस कळालाच, हो. पण पिकांचाही मानस समजला का? तर बहुत बढिया. मग ते दरवर्षी उन्हाळ्यामध्ये मी कोथिंबीरचं, तेव्हा भाव जास्त असायचा. 9 महिने पुन्हा भाव नसायचा, पण 3 महिने भाव असायचा. 3 महिन्यात कोथिंबीरीचं वर्षाचं लागणारं घराचं बजेट मी कोथिंबीरीवर तयार करायचो. आणि पुन्हा माझा खर्च, घरातला काही खर्च भागवण्यासाठी निशिगंधाचं प्लांटेशन केलं मी. निशिगंधा 1-2 एकर लावली. निशिगंधा म्हणजे ट्यूबरोज फुलं, गुलछडी, ती फुलशेती केली. त्याला सोबत झेंडू करायचा. मग ते निशिगंधा काड्या घेऊन जायच्या बुकेमध्ये घालायला. मग त्याचा गठ्ठा बांधायचा, ती घेऊन पहाटे सायकलवर तांबवडीपर्यंत यायचं. 6 किलोमीटर सायकलचा प्रवास करायचा. पहाटे 6 वाजता इथून पारगाव खंडाळा गाडी राहायची कॉलेजला जाण्यासाठी. ती गाडी चुकली की म्हणून एक पहिला पिरियड जायचा. म्हणून घरातून पहाटे 5लाच नाही, 5-6:15ला घर सोडावं लागायचं पहाटे. आणि विशेष म्हणजे आईचं की तेवढं पहाटे मला जेवण करून जीव घालायची आई. म्हणजे प्रवास सुरू व्हायचा शिक्षणाचा अंधारातून आणि तो पूर्ण व्हायचा उजेडामध्ये. मग पहाटे 5-6:15ला घर सोडायचं. थोडं जर लेट झालं तर डोळ्यात देखत सायकल लावेपर्यंत गाडी लाईट लावून जायची हिवाळ्यामध्ये. 6 वाजता म्हणजे तो अंधारच असतो ना हिवाळ्यामध्ये, नोव्हेंबर डिसेंबरचा हा काळ. तर असे सायकल लावेपर्यंत गाडी जायची. एवढं वाईट वाटायचं. पहाटे उठून एवढं तयार होऊन आईने जीव घालून प्रेमाने एवढं मला 8 करून पाठवलं. आणि ती 1 मिनिटासाठी गाडी गेली, मग दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा लवकर येण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्या घटनेने काही नवीन शिकवलं की पहाटे म्हणजे वेळेचं महत्व त्या एसटीने पहाटे उठणं, ती फुलं आणणं निशिगंधाची नाही का, हो. ती गाडी पकडणं, तास पूर्ण करणं, ती फुलं विकणं, हे अगदी कंटिन्यू सुरू होतं. साधारणतः किती वर्ष केले हे? ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत. अच्छा, बरं. म्हणजे BA पूर्ण होईपर्यंत मी शेती सांभाळ. तुमच्या कष्टाबरोबर या ठिकाणी आईचे पण कष्ट आहेत नाही का. पहाटे ती माऊली उठायची, ते डब्बा करणं, तुम्हाला तयार करणं, आणि तुम्ही तितक्याच जिद्दीने सोलापूर शहर गाठायचं. हो साहेब, मला विचारावं असं वाटतं की एकीकडे तुम्ही शेतीचा ध्यास घेतला होता, फुलशेती करत होता तुम्ही, अगदी पूर्णपणे तुम्ही हे या शेतीला वाहून घेतलं होतं, आणि त्याबरोबर शिक्षण तुम्ही सोडलं नाही. म्हणजे तुम्ही कामं केली, पण त्या कामाबरोबर शिक्षण घट्ट पकडलं होतं नाही का. आणि मग या सगळ्या राटगाडग्यामध्ये माझा जो प्रश्न आहे की तुम्हाला ॲडव्होकेट का व्हावं असं वाटलं, नेमकं काय कारण ठरलं की तुम्ही तिकडं वळालात नाही? मग पुन्हा ग्रॅज्युएशन होत संपत आलं. आणि मग कधी मग मला सामाजिक आवड होती. अच्छा, लहानपणापासून सेवा करायची. सोशल सप्ताहामध्ये सेवा करायची. आज तर वाढले खूप ते. सप्ताहामध्ये सेवा करायची. म्हणजे कॉलेज लाईफमध्ये मी कॉलेजला जाताना कुठं जर ॲक्सिडेंट झाला तर पटकन त्याला उचलून दवाखान्यापर्यंत घेऊन जायचं. त्या काळात धाडस करायचं. कुठेही ॲक्सिडेंट झाला, काय झालं, कोणी गावातला एखादा आजारी पडला गरीबाचा, त्याला सिव्हिलला नेऊन ॲडमिट करणे परिस्थिती नाही तर तिथं त्याचा उपचार करून घेणे, त्याला घरापर्यंत सोडणे, हे लहानपणापासूनची लागलेली छंद म्हणजे आवड समाजसेवेची, ते सातत्याने. मग हे सातत्याने करत असताना की आपण कुठेतरी म्हणजे समाजाला कुठे अन्याय होत आहे हे कधी नजरेला यायचं. समाजावरती अन्याय होतोय, लोक अत्याचार करतात. ह्या गोष्टीसाठी कुठेतरी आपण आता कायद्याचं नॉलेज, लोकांना न्याय पाहिजे, न्याय पाहिजे, तो आपण आपल्याकडून तो गेला पाहिजे, ही भावना तुमच्यात निर्माण झाली. म्हणजे काही लोक म्हणजे सावकारकी असेल, लूट असेल, असे विविध माध्यमातून नजरेसमोर दिसलं, आणि यांना धडा शिकवायसाठी कुठं आपण कायदा शिकला पाहिजे. तिथून पुन्हा वेगळा मार्ग हा विधीकडे वळलो मी. आणि विधीकडे वळत असताना मग सुरुवातीला असं झालं की पॉलिटिक्समध्ये मला गावातल्या तरुण मुलांनी पॉलिटिक्समध्ये ढकललं. मला गावचा अध्यक्ष केला. अध्यक्ष केल्यानंतर मग सामाजिक आवड पूर्वीपासून. लग्नामध्ये रात्र स्वयंपाक करायचा, पंक्ती वाढायच्या, कुणाचीही लग्न असू द्या, तिथं पूर्ण झटायचं, सेवा करायची. गावातलं कुठलंही सामाजिक कार्य असेल तिथं पुढे असायचं. मग तिथं झोप नाही मिळाली तरी चालेल, पण सेवा करायची. हे लहानपणापासूनची 5वी पासूनची ते आवड समाजसेवेची. हे करता करता मग समाजामध्ये होणारे अन्याय, मग आता कधी तालुका प्लेसला आल्यानंतर लोक सांगायचे ना,
असं झालं तसं झालं, आमच्यावर अन्याय झाला. मग हे अरे आपण वकील व्हायला पाहिजे. म्हणजे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाचं चित्र आहे हो. की कुणाला तरी अडचण आहे, कुणाला तरी न्याय पाहिजे आहे, हो. कुणाला तरी अन्याय होत आहे, आणि हे तुमच्या अंतर्मनातनं आलेला आवाज आहे हो. की अरे आपण मग ऍडव्होकेट झालं पाहिजे, हो. नाही का. आणि ते झालं आपण हो. तर निश्चितपणे आपण अनेक लोकांना न्याय मिळवून देऊ हो. शकतो. आणि मला असं वाटतं साहेब की वकील झालेल्या दिवसापासून ते आजपर्यंत या ठिकाणी एक चांगले वकील म्हणून तुमची ख्याती आहे हो. आणि अनेक लोकांना न्याय मिळवून दिला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जर काय भेटलं असेल तर दुआ भेटली, नाही का. एक विचार असं वाटतं की साधारणतः विधी क्षेत्रामध्ये येऊन आज किती वर्ष झाले नेमके, हा काय प्रवास आहे नेमका? तर जवळपास मला विधी क्षेत्रात म्हणजे 21-22 वर्ष झाली असतील. 22 वर्ष. हो. 22 वर्ष म्हणजे आज जेव्हा मागे वळून बघता की जेव्हा पहिल्यांदा कोर्ट घातला, नाही का, आणि कोर्टामध्ये दाखल झालात, तर त्या दिवसापासून ते आजपर्यंत अनेक प्रकरणं हाताळली, अनेक लोकांना न्याय दिला, अनेक दुःखी चेहऱ्यावर हास्य उमटलं तुमच्यामुळे. तर काही आम्हाला काही प्रसंग सांगा या प्रवासात. बघा ना, आता बरेच काय असे प्रसंग आहेत की शेतकऱ्यांना आता हे तलावामध्ये जमिनी गेली आहे. मी मूळ शेतकरी आहे, मला शेतीची आवड आहे. शेतीची किंमत ज्यांनी मनापासून शेती केली त्यांनाच कळते, आणि ती मी मनापासून शेती केलेली आहे. मी स्वतः नांगरायचो, कुळवायचं, पाणी द्यायचं, रात्र दारं धरायचं, पीक पिकवायचं, ती नेऊन विकायचं, आणि तिथं बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यावर काय अन्याय व्हायचा तेही मला बघवायचं नाही. अशा विविध माध्यमातून मला हे लॉ करण्याची इच्छा निर्माण झाली. मग जेव्हा मी वकील झाल्यानंतर माझी जिद्द होती की शेतकऱ्यावर बराच अन्याय होतोय. मग हे तलावामध्ये जमिनी जातात, तुटपुंजे पैसे दिले जायचे, खूप तुटपुंजे, म्हणजे जे की 1 गुंठ्याचा भाव एकराला द्यायचा पाहिला तर. मग त्याचं मी त्या लोकांना सुरुवातीपासून गाईडलाईन्स करायचे की अशा पद्धतीने उत्तर द्यायची, त्यांची बाजू मांडायची, म्हणजे भूसंपादन अधिकाऱ्याकडे 7 बारे द्यायचे, पिकाच्या नोंदी द्यायच्या, त्याची बिलं द्यायची की बाबा आम्ही एकरामध्ये एवढी जमीन हे उत्पन्न घेतोय, मग तुम्ही आम्हाला किती देताय. अशा विविध आम्ही उत्तराच्या माध्यमातून त्यांना ते हे करायचं, त्यांच्याकडे आम्ही तक्रारी करायच्या, आमची नोंद घेत होते नोंद. अशा माध्यमातून त्यांना मग पुरावे देऊन आम्ही लोकांना जास्तीत जास्त पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न केला आपण. आणि मग मोठ्यात मोठे त्यांना फायदे झाले. मग तेव्हा आम्हाला माझ्या ओठावर हसू आलं, त्या शेतकऱ्याच्या ओठावर. पहिला अगोदर शेतकऱ्यांना हसू आलं, मग पुढच्याचा आनंद बघून मला आनंद होतो. सामाजिक कार्य करत असताना असंच आहे, एखाद्याला भूक लागली, त्यांना जीव घातला, मग त्यांचं चेहऱ्यावर हसू आलं की मग आपण जेवण. ते मी आज अनुभवलं स्वतःच. एक मला विचार असं वाटतं की या विधी क्षेत्रामध्ये जे काम केले मागच्या 22 वर्षापासून आपण, की असं म्हणतात की ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला कोणतरी दुखावलं जातं, कोणतरी खुश होतं, कोणतरी नाराज होतं, पण तुम्ही कामच असं केलं की कोणी नाराज होणार नाही, नाही का. मला असं वाटतं की आपण काय निवडतो हे आपल्यावर बरंचसं डिपेंड आहे. जसं विधी क्षेत्रामध्ये तुमचं नाव आहे, तर त्याचबरोबर अगदी अध्यात्म क्षेत्रामध्ये सुद्धा नाव आहे. आणि हा बॅलन्स बऱ्याच वेळा जमत नाही. काय असतं की आम्ही माणसं बघतो, मुलाखतीच्या माध्यमातून अनेक माणसं पाहिली, पैसा आला की माणसं लांब जातात. परंतु माझ्यासमोर बसलेले ॲडव्होकेट गजानन चौगुले सर असे आहेत की पैसा असो अगर नसो पण माणसं कायम बरोबर राहिली, नाही का. मग ते विधी क्षेत्रातले असो, सामाजिक क्षेत्रातले असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, कोणी असो, की सर तुम्ही आपले वाटतात. तर हे आम्हाला ऐकायचं की अध्यात्म जे आहे ते आणि या क्षेत्रातलं आपलं काम, तर हे जी आपुलकी आहे, हे आपुलकीचं नातं जपण्याचं काम हे संप्रदायाने शिकवलं. कारण या जगामध्ये प्रत्येकजण जन्माला येणार आहे, प्रत्येकजण एक दिवशी जाणार आहे. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी त्याचा मृत्यू ठरलेला आहे, ते निमित्त असेल काहीतरी. मग हा जो प्रवास आहे मधला, हा प्रवास तुम्हाला आनंद घेण्यासाठी दिलेला आहे. मग हा प्रवास करत असताना तुम्हाला आनंद कधी भेटेल, जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आनंदी कराल तेव्हाच तुम्हाला तो आनंद भेटणार आहे. आणि त्या आनंदाची किंमत जेव्हा दुसऱ्याला आनंद द्याल तेव्हाच त्याची किंमत कळते. मग माणसं जोडली पाहिजेत. म्हणजे माणसं तुटतात का आणि जोडतात का, याचं कारण असं आहे की जेव्हा आपल्या मनात एखाद्याबद्दल स्वार्थ येतो की तुमच्याकडून मला काहीतरी साध्य करायचं आहे, असं जर स्वार्थ आला
तर तो स्वार्थ माझा पूर्ण नाही झाला की मन दुःखी होतं. म्हणून स्वार्थच हे आपल्या मनात नाही ठेवला की दुःख याचं कारणच नाही. मला असं दुःखाचं क्षणच वाटत नाही कुठला. मी एवढा अध्यात्माशी जोडलं गेलो, थोर महात्म्याच्या संगतीमध्ये आज वावरतो, त्यामुळे मला सुख आणि दुःख काही वाटत नाही. पैसा संपत्ती काही वाटत नाही. हे गौण आहे. मग आज गरज आहे समाजामध्ये की तुम्ही किती धनसंपत्ती कमवताय ह्याच्यापेक्षा तुमच्या मुलाला किती संस्कार देताय. कारण तुमच्या मुलाला जर तुम्ही आज संस्कार दिले तर संपत्ती नसली तरी चालेल, पण त्या चांगल्या संस्काराने तो चांगलाच घडू शकतो. आणि संपत्ती नसली तर तो व्यवस्थित जगू तर शकतो. परंतु लोक संपत्ती कमवण्याच्या नादाने आपल्या संस्कृतीला विसरतात आणि आपल्या होणाऱ्या पुढच्या पिढीवर संस्कार द्यायला कुठेतरी विसरतात. वकील साहेब, मला विचारावंसं वाटतं की मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना तुमच्या माध्यमातून अनेक मंदिरं उभारल्या गेली. बऱ्याच वेळा काय असतं की एखाद्या श्रीमंत व्यक्तीला, धनधाडक्या व्यक्तीला जर म्हटलं की पंगत घालतो, 10 वेळा विचार करतो की माझे किती पैसे खर्च होतील, त्याचा तो मोजमाप करतो, बराचसा फायदा काय, तोटा काय, नाही का, इथपासून सुरू होतो. मग ती घालायची का नाही घालायची, मग घातली तर मग मला फार मोठं बॅनर लावायचं असतं, नाही का, अनेक लोकांना सांगायचं असतं मी द्यायलोय हे तुम्हाला, तुम्ही खा, हे माझं आहे. पण तुमच्या बाबतीमध्ये हे असं कधी घडलंच नाही मुळामध्ये की मी द्यायलोय, मी करायलोय, माझं आहे, माझं बॅनर आहे, म्हणजे असं कधी वाटलंच नाही. आणि या न वाटण्यामुळे अनेक लोक जोडल्या गेली आणि या सगळ्या लोकांच्या सहकार्यातनं अनेक मंदिरं उभी केली. तर आम्हाला ऐकायचं की ही किमया नेमकी कशी आपल्या साध्य करता आली. कारण ही लहानपणापासूनचे संस्कार, गुरूंचे आशीर्वाद, आम्ही देहूकर परंपरेतली तुकोबारायांचे वंशज, आमचे सोपान काका देहूकर, बापूसाहेब देहूकर, ज्ञानेश्वर माऊली देहूकर, बाळासाहेब देहूकर, कान्होबा महाराज देहूकर यांच्या सहवासामध्ये दर महिन्याची वारी पंढरपूरची, ही शुद्ध एकादशीला आमची पंढरपूर महिन्याची वारी आहे. आणि वद्य एकादशीला इकडे दिंडेगाव आणि गोरोबा काका, आणि वद्य त्रयोदशी आळंदीची वारी. संतांच्या सहवासात राहिल्यामुळे आणि लहानपणापासूनचे असलेले हे संस्कार, अध्यात्माची आवड, भजन कीर्तनाची असलेली आवड, आणि ह्या सहवासामध्ये असं शिकायला भेटलं की जीवनामध्ये आहे काय, पैसा हे सर्वस्व नाही, पण आपण देतो हे आपलं कुठे, आपण देतो हे आपलं नाहीच. जर आपलं असतं तर जाताना सोबत घेऊन गेला असतो ना. मग आपलं काय असतं की आपलं आहे ते आपण जे सोबत घेऊन जाऊ शकतो तेच आपलं असतं. मग जे आपण सोबतच घेऊन जाऊ शकत नाही ते आपलं असूच शकत नाही. मग जे आपलं नाही त्याबद्दल असं त्यातून इकडं आपण पंक्ती घालणं, मंदिरं बांधणं, कुठल्याही जाती धर्माचं असो त्याला संकटाच्या काळी मदत करणं, हेच महत्वाचं जीवन आहे ना. ह्याच्यापेक्षा जीवनात काय. आणि मी सर्व धर्मीयाशी मी माझे संबंध आहेत. याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड जावा. मला असं वाटतं की हे ज्याला समजतं ना तीच व्यक्ती खऱ्या अर्थात धन्य आहे. मला असं वाटतं की माझं माझं म्हणता म्हणता या एक दिवस असा येतो की तुमची जाण्याची वेळ झाली असते तरी सुद्धा तुम्हाला कळत नाही की हा देह कुणाचा नेमका, हे आयुष्य कुणाचं नेमकं. मला असं वाटतं की आयुष्य पुन्हा आहे नाही माहीत नाही, पण हा जन्म जो देवाने दिलेला आहे आपल्या एवढा सुंदरसा, तो आपण अगदी सुंदरपणे जगला पाहिजे, नाही का. अगदी तुम्ही आता म्हटलात की बरोबर काही जात नाही आपल्या, आणि जर बरोबर काही जात असेल तर मला असं वाटतं की आपलं कर्म असेल. लोकांनी गेल्यानंतर ते एवढंच म्हणावं की माणूस चांगला होता बस. पण लोकांनी चांगलं म्हणावं याच्यासाठी करायचं नाही कधी. लोकांनी आपल्याला काहीतरी चांगलं म्हणावं, वाहवा करावी त्याच्यासाठी सुद्धा करायचं. एक विचार असं वाटतं की बऱ्याच वेळेला नाळ तोडणे हा प्रकार असतो. म्हणजे मी गावातून बाहेर पडलो की मग गावचं काही घेणं देणं नाही, मग शहराशी अगदी मी एकरूप होतो. आणि या ठिकाणी अगदी मग शहरामध्ये सुद्धा आल्यानंतर मग मी जी सुरुवातीला मला माणसं भेटली होती, थोडा मोठा झालो, मी श्रीमंत झालो की तेही माणसं मी सोडून देतो, परत नाळ तोडली, मी पुढच्या समूहात जाऊन मिसळतो खरं तर. पण तुमच्या बाबतीमध्ये अगदी पिंपळा बुद्रुक पासून ते इथपर्यंतचा प्रवास जो आहे, किंवा आणि कुठेही तुम्ही फिरता, नाही का, तर अगदी नाळ तुटली नाही कधीच.
काय कारण ठरलं असं की की कायम नाळ बांधल्या गेली एकमेकाशी? माझा स्वभाव असा आहे की माझे एकदा माणूस मला जोडला गेला की मी स्वतःहून त्याला आयुष्यात कधीच तोडू शकणार नाही, आणि तोडणार नाही, तोडू शकणारही नाही. तो एकदा माझ्याजवळ आला, तो माझा आहे कायमचा. तो कोणीही असो, मी माझ्या रक्ताचं नातं म्हणत नाही. माझ्याकडे अशी काही माणसं आहेत की माझ्या रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळ बाहेरले नातेचे असताना देखील मी रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळ माझे ते आलेले आहेत. मग ते कुठल्याही जाती धर्मातील असते, सगळ्यांशी एवढे नाळ जोडले गेले की माझ्याकडे मी कोणत्याही माणसाला तोडलं नाही, तोडण्याचा प्रयत्न केला नाही. थोडीशी अतिशुक्ती होईल. बऱ्याच वेळा काय असतं की माणसाला माणसं जोडताना त्रास होतो, हो. पण देवाला त्रास होत नाही असं म्हणतात. एक तर माणूस देव असावा किंवा देवगुणी असावा. कारण देवगुणी माणूस जो असतो त्या व्यक्तीला माणसं आवडतात, कारण त्याला द्यायचं असते फक्त. आणि जो माणूस असतो सर्वसामान्य माणूस, त्याला माणसाला बऱ्याच वेळा काही माणसं आवडतात, काही आवडत नाहीत. आणि ज्याला सगळीच माणसं आवडतात तो देवगुणी असतो. मला असं वाटतं आपण देवगुणी आहात की आपल्याही सगळी माणसं आवडतात, कारण माणूस माणसाशिवाय राहू शकत नाही. साहेब, तुमच्या या पूर्ण प्रवासामध्ये एक व्यक्ती राहिली खरं तर तुमच्या सौभाग्यवती, की ज्या तुमच्यासारख्याच आहेत, नाही का, तुमच्या विचाराच्या आहेत. तर या पूर्ण प्रवासामध्ये तुमच्या सौभाग्यवतीने तुम्हाला दिलेली साथ, त्यांच्याबद्दल 2 शब्द. कसं आहे, आमच्या सौभाग्यवतीने एवढी साथ दिली की म्हणजे जेव्हा आमची परिस्थिती नव्हती, मी वकील जरी झालो असो, परिस्थिती नव्हती, त्याच्या परिस्थितीत त्यांनी मला स्वीकारला पहिला. दुसरी गोष्ट, आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांनी स्वीकारून आहे त्या परिस्थितीला तोंड देऊन त्यांनी साथ दिली. तेव्हा जेमतेम परिस्थिती असेल, सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या, स्वीकारलं, आणि त्याच्यावर मार्ग काढत गेलो आम्ही. आणि एवढा हे प्रवास करत असताना सरासरी 15 दिवसाला कुठे ना कुठे पंगत असते. आणि असं एकही दिवस जात नाही माझ्याकडे कोणी साधू महात्मा कोणी येत नाही, कोणी असे प्रेमाची व्यक्ती येत नाहीत. प्रेमाची तर सर्वच व्यक्ती आहेत येणारे माझ्याकडे प्रत्येक येणारा हा प्रेमाचा माणूस मी समजतो. मग अशा सर्वांना माझ्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं काम आमच्या सौभाग्यवतीने केलं. कधी त्यांनी एवढं रात्री 2-2 वाजता स्वयंपाक करून जीव घालतात. म्हणजे कुठलाही साधू आला, रात्री उशीर आला, कुणी एखादा माझा पक्षकार आला, कुणी पाहुणा आला, की कधीही त्यांच्याबद्दल आमच्या सौभाग्यवतींनी असं तिरस्काराची भावना आत्तापर्यंत कधीही केली नाही. आणि त्यांच्या सहकार्याने मला खूप आधार भेटला, म्हणून मी आजही त्यांच्या आधारामुळे पळतो. मी रात्र भजन करतो, ते स्वीकारतात. आवड आहे, त्यांनाही आवड आहे. ती वारी माळकरी आहेत, ते पण म्हणजे आमचं कुटुंब पूर्ण माळकरी. त्यांची तेवढीच साथ मला ह्या कामामध्ये आहे. खांद्याला खांदा लावून करणे, तीर्थयात्रा करणे. महिन्याची आमची आळंदीला जी वारी असते, त्या जवळपास 12 पैकी जवळपास 5-6 वारीला ते मिळूनच असतात. अभिषेकला दर महिन्याला अभिषेक असतो माऊलीला आपला आळंदीला वद्यत्रय दिशेला. तर ते असतात, तिकडे असतात, तिकडे देंडेगाव असतात, गोरंबाकडे असतात, पंढरपूरला असतात, जिथे जिथे पंक्ती तिथं असतात. प्रत्येक सप्त्यामध्ये 10-15 महाराजांचे सप्ते असतात. तर माणूस म्हटलं की प्रवास तर सुरू राहणारच, आणि अनेक संकल्प असतात. मला असं वाटतं की तुमच्याही मनामध्ये अनेक संकल्प आहेत, कारण असं म्हणतात की देव देत राहतो त्याच व्यक्तीला की जी व्यक्ती त्यानं दिलेलं दुसऱ्याला देऊ शकते, नाही का. आणि मला असं वाटतं की तुम्हाला देवाने यासाठी दिलं की तुम्ही लोकांना देत राहावं, तुम्ही देत आहात ते. परंतु एक विचार असं वाटतं की आत्ता या स्टेजला, नाही का, की जेव्हा तुम्ही मागे ओढून बघता आणि एक लक्षात येतं की आपला हा प्रवास जो आहे तो आपण चांगला केलाय, पण पुढं आणखी काही आपले संकल्प आहेत, आपले हे करायचे गोवा. तर तुमच्या दृष्टीने नेमके काय संकल्प आहेत? आता माझा एक महत्त्वाचा आता सध्या एक संकल्प आहे की आपल्या संप्रदायातले जे ज्ञान घेणारे विद्यार्थी आहेत, ते आळंदीला शिक्षणासाठी जातात. 4 वर्ष त्यांचं शिक्षण आळंदीमध्ये घेतात, पण त्याचं पुढचं शिक्षण म्हणजे PG ग्रॅज्युएशन आळंदीला होतं किंवा इतर विविध संस्थांमध्ये होतं. पण पुढच्या शिक्षणासाठी त्यांना ऋषिकेशला जावं लागतं. मग ऋषिकेशला शिक्षणाला गेल्यानंतर त्या ऋषिकेशमध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी कुठेही आश्रम नाही, आज राहण्याची व्यवस्था नाही, त्यांना भोजन प्रसादाची व्यवस्था नाही. तर त्या विद्यार्थ्याचे, जसं मी विद्यार्थी अवस्थेमध्ये प्रत्येक अनुभव घेतले, अशा अनुभवातून विद्यार्थी घडतो.
परंतु त्या विद्यार्थ्यांची काय आणखी चांगली सोय करता आली तर ते चांगले घडतील आणि उद्या समाजकार्य चांगलं करतील. कीर्तनकार याच्यासाठी घडावेत की समाजाला दिशा द्यावी, समाज घडवावा, समाजामध्ये चाललेली व्यसनाधीनता ती पूर्ण बंद व्हावी, समाजामध्ये संपत चाललेली माणुसकी परत निर्माण व्हावी, एकमेकाबद्दल प्रेम निर्माण हवं, समाजामध्ये कुठलीही दुखडी होऊ नये, समाज एक आहे असं समजून समाज चालावा, स्वार्थ लोकातला संपत जावा. याच्यासाठी कुठंतरी अध्यात्माच्या शिक्षणाची गरज आहे. आणि त्या अध्यात्माचं शिक्षण पूर्ण करता करता ऋषिकेशला त्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी, त्यांना ते शिक्षण तिथे भेटावं. त्यासाठी तिथं संकल्प केला की तिथं विद्यापीठ आपलं विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व्यवस्था, त्यांना अन्नक्षेत्र आणि गुरुकुल बांधकामाचं तिथं आता नियोजन चालू आहे. तिथं ऋषिकेशचं संन्यासाचं ट्रस्ट केलं, त्यांच्या सगळं आपण सहकार्य करून महाराष्ट्रातून निधी संकलन करून ते वारकरी पीठ उभा आपलं ऋषिकेशला करतोय, त्याचं काम चालू आहे. मला असं वाटतं की सुरुवातच होते आयुष्याची बा या शब्दापासून. बा म्हणजे बाप, वडील. आणि हा बा आपल्याला काय दाखवतो नेमकं, तर हा बा आपला जग दाखवतो. आणि यांच्या बाने काय दाखवलं असेल तर विठोबा, तुकोबा, नाही का, ज्ञानोबा. कारण लहानपणापासून कुटुंबामध्ये जर कुठला गजर असेल तर तो म्हणजे रामकृष्ण हरी. हल्ली बघतो आपण शहरामध्ये की गजर कुठला असतो की आपल्या विविध गाणे त्यांची धून आपल्याला ऐकायला मिळते. परंतु या ठिकाणी चौगुले कुटुंबामध्ये पहिल्यापासून अगदी जर आवाज कुठला आला असेल तर अगदी टाळ, मृदंग, नाही का, आणि रामकृष्ण हरी. या सगळ्या गोष्टीमुळे एक घडलं की मुलं चांगली बनली. कारण शाळा या ठिकाणी फार मोठी असावी असं नाही, शाळा असते, परंतु घरची जी शाळा असते ती शाळा चांगली असावी लागते. आणि ही शाळा असते उत्तम संस्काराची. साहेबांना आईवडिलांनी जे काय दिलं असेल भरभरून तर उत्तम संस्कार दिले, प्रामाणिकपणा दिला, सच्चेपणा दिला. कारण देव सुद्धा त्याच व्यक्तीला देत जातो जी व्यक्ती दुसऱ्यांना देऊ शकते, देत राहते. आणि पाहता पाहता अशीच माणसं खऱ्या अर्थानं आपल्या देवासारखी वाटतात, देव वाटतात. आणि अशाच लोकांची खऱ्या अर्थानं यशोगाथा असते. मुलाखतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मी एवढंच म्हणेल की आज आम्ही देव पाहिला. खरं तर निश्चितपणे या ठिकाणी अशीच देव माणसं, अशी चांगली माणसं आपल्याला भेटली पाहिजेत. कारण आपल्या समोर काहीतरी असल्याशिवाय, आयडॉल असल्याशिवाय समाज घडत नाही. आणि जेव्हा या ठिकाणी आपल्याला काहीतरी विचार करायचा असतो, पाहायचा असतं, तेव्हा आपण माणसांकडे बघतो. आणि म्हणूनच या ठिकाणी माणसाने माणसाचं ऐकलं पाहिजे, माणसाने माणसाला भेटलं पाहिजे, माणसाने माणसाची मदत केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं माणुसकी जिवंत राहील. निश्चितपणे या ठिकाणी विद्या क्षेत्रातील, अध्यात्म क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व, सन्माननीय ॲडव्होकेट गजानन चौगुले साहेब सर यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.